नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC स्पीक्सवर तुमचं स्वागत आहे. प्राचीन भारताचा इतिहास अगदी अश्मयुगापासून ते थेट दक्षिण भारतातील चोळ, चेर आणि पांड्य घराण्यांपर्यंत वाचायला गेलं तर हा सिलेबस खूप मोठा वाटतो, पण आता टेन्शन घ्यायची अजिबात गरज नाही. आजच्या या जबरदस्त वन शॉट लेक्चरमध्ये आपण संपूर्ण प्राचीन भारत एकाच झटक्यात कव्हर करणार आहोत. हडप्पा संस्कृती, वैदिक काळ, 16 महाजनपदे ते मौर्य आणि गुप्त साम्राज्य, हे सर्व आपण या हाय क्वालिटी सेशनमध्ये एकदम सोप्या पद्धतीने डिकोड करणार आहोत. आपला फोकस फक्त आणि फक्त एक्झाम ओरिएंटेड फॅक्ट्सवर असेल. तर मग वही पेन घ्या आणि तुमचा 100% फोकस स्क्रीनवर ठेवा. चला तर मग सुरू करूया आजची आपली प्राचीन भारताची सुपरफास्ट महारिव्हिजन. नक्कीच. या प्रवासाची सुरुवात करताना मला एक गोष्ट प्रामुख्याने सांगावीशी वाटते. इतिहास म्हणजे ना फक्त तारखांची आणि राजांच्या युद्धांची जंत्री नसते. बरोबर. रानटी किंवा अस्थिर अवस्थेकडून सुसंस्कृत नागरी व्यवस्थेकडे मानवाने जी वाटचाल केली त्याचा हा अत्यंत अद्भुत आणि रंजक प्रवास आहे. म्हणजे बघा, प्रागैतिहासिक कालखंड ज्याला आपण अश्मयुग म्हणतो, त्या काळात मानवाला लेखन कलाच अवगत नव्हती. खरंय, लिहिण्याचं काही साधनच नव्हतं. मग हा इतिहास आपल्याला समजला कसा? इथेच तर सगळी गंमत आहे. इथे प्रागैतिहासिक पुरातत्वाचे जनक म्हणजे आपले अलेक्झांडर कनिंघम यांचं योगदान खूप मोठं आहे. जेव्हा लिखित पुरावे नसतात ना, तेव्हा मातीची भांडी, दफनभूमीतील सांगाडे किंवा ती दगडांची हत्यारं, एक्झॅक्टली, दगडांची हत्यारे हीच आपली ऐतिहासिक साधने बनतात. हे लिटरली थक्क करणार आहे. म्हणजे जेव्हा काहीच लिहून ठेवलेलं नाही, तेव्हा एखादं फुटलेलं मातीचं भांडं किंवा दगडाचं हत्यार आपल्याला संपूर्ण समाजाची जीवनपद्धती सांगतं. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. इसवी सन पूर्व हजारो वर्षांच्या ह्या गोष्टी आहेत, हे संशोधक इतक्या ठामपणे कसं काय सांगू शकतात? म्हणजे या वस्तूंचं वय मोजण्याचं नेमकं तंत्र तरी काय आहे? त्यामागे ना एक अत्यंत प्रगत विज्ञान आहे. आपण त्याला इतिहासाचे टाइम मशीनच म्हणू शकतो. कार्बन 14 किंवा C14 कालमापन पद्धती. अच्छा, कार्बन डेटिंग. हो, 1949 मध्ये विलार्ड लिबी या शास्त्रज्ञाने याचा शोध लावला आणि या अद्भुत शोधासाठी त्यांना 1960 मध्ये चक्क नोबेल पुरस्कारही मिळाला. हे काम कसं करतं ते मी अगदी सोप्या भाषेत सांगते. नक्की सांगा. कसं आहे ना, वातावरणातील किरणोत्सर्गामुळे कार्बन 14 तयार होतो. तो प्रकाश संश्लेषणाद्वारे वनस्पतींमध्ये जातो. प्राणी त्या वनस्पती खातात, त्यामुळे सर्व सजीवांच्या शरीरात हे कार्बन 14 साठत असते. पण जेव्हा त्या सजीवाचा मृत्यू होतो तेव्हा नवीन कार्बन शरीरात जाण्याची प्रक्रिया पूर्ण थांबते आणि मग शरीरातील अस्तित्वात असलेल्या कार्बन 14चं विघटन व्हायला सुरुवात होते. अगदी. आणि या विघटनाचा एक ठराविक वेग असतो. या कार्बन 14चा अर्ध आयुष्य, ज्याला आपण हाफ लाईफ म्हणतो, ते 5568 वर्षे इतकं असतं. बरोबर. म्हणजे एखाद्या जुन्या हाडामध्ये जर मूळ प्रमाणाच्या निम्म्याच प्रमाणात कार्बन 14 शिल्लक असेल, तर ती वस्तू साधारण 5568 वर्ष जुनी आहे, असा निष्कर्ष आपण काढू शकतो. आता आपण थेट त्या काळात जाऊया जिथून या सगळ्या मानवी प्रगतीची सुरुवात झाली, होलोसीन कालखंड. विद्यार्थी मित्रांनो, डोळ्यांसमोर जरा चित्र आणा. इसवी सन पूर्व सुमारे 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वीचा तो काळ आहे. अगदी बरोबर. शेवटचं हिमयुग संपत आलंय, सगळीकडे साचलेला बर्फ वितळतोय, हवामान हळूहळू उबदार आणि आर्द्र होते. या हवामान बदलामुळे महाकाय प्राणी जसे की ते मॅमोथ, ते काळाच्या पडद्याआड जाऊ लागले. हो, आणि त्यांची जागा शेळी, मेंढी, हरिण अशा लहान पण अतिशय वेगवान प्राण्यांनी घेतली. एक्झॅक्टली. आणि मग अन्नासाठी भटकणाऱ्या मानवाला आता शिकार करण्यासाठी आपल्या जुन्या तंत्रात बदल करणं भागच होतं. आणि याच जीवनमरणाच्या संघर्षातून जन्म झाला पुराश्मयुगाचा, म्हणजे पॅलिओलिथिक एज, ज्याचा काळ साधारणतः 25 लाख ते 10,000 इसवी सन पूर्व मानला जातो. संशोधकांनी या कालखंडाचे 3 टप्पे पाडले आहेत. पूर्व, मध्य आणि उत्तर पुराश्मयुग, राईट? हो. पहिला टप्पा म्हणजे पूर्व पुराश्मयुग. याची सुरुवात आफ्रिका खंडात झाली. तिथे ऑस्ट्रेलोपिथेकस आणि होमो इरेक्टस हा मानव वावरत होता. त्याने स्वतःच्या बचावासाठी आणि शिकारीसाठी पहिलं हत्यार बनवलं, ते म्हणजे हत्कुऱ्हाड, हँडॅक्स. हो. आणि त्यासोबतच त्याने चॉपर आणि क्लिव्हर म्हणजे विदारणी यांचा वापर सुरू केला. हे क्लिव्हर म्हणजे ना फक्त एक साधा दगड नव्हता. मग काय होतं? त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी किंवा गुरुत्व मध्य असं सेट केलं होतं की प्राण्यांची जाड कातडी एका घावात फाटली पाहिजे. बापरे, म्हणजे तेव्हाही फिजिक्स वापरलं जात होतं. नक्कीच.
पण यात एक अत्यंत रंजक बाब आहे. पोटाची खळगी भरण्याची भ्रांत असतानाही मानवाने स्वतःच्या सौंदर्याची जपणूक केली. प्राण्यांचे दात आणि शिंपल्यांच्या माळा आभूषणे म्हणून वापरायला याच काळात सुरुवात झाली होती. हे ऐकताना अंगावर लिटरली काटा येतो. अन्नासाठी वणवण भटकणारा तो आदिमानव स्वतःला सजवण्यासाठी शिंपल्यांच्या माळा बनवतोय. मानवी उत्क्रांतीची ही केवढी मोठी झेप आहे. हो ना. आणि पुढे मध्यपुराश्म युगात तंत्रज्ञान आणखी प्रगत झालं. मानवाने हत्यारे बनवण्यासाठी दगडांचे पापुद्रे म्हणजे फ्लेक्स काढायला सुरुवात केली. पण खरी क्रांती झाली ती उत्तरपुराश्म युगात. तिथे काय वेगळं झालं? इथे मानवाने एका नव्या अप्रगत अवस्थेत प्रवेश केला आणि त्याला नाव मिळालं होमोसेपियन्स, म्हणजेच विचार करणारा माणूस. हवामान उबदार झालं असलं तरी थंडीपासून बचाव करण्यासाठी चामडी शिवून घालण्याची गरज निर्माण झाली. आणि मानवाने चक्क हाडांच्या सुयांची निर्मिती केली. हस्तिदंत आणि हाडांचे मणी, बांगड्या वापरण्यास सुरुवात झाली. मला तर वाटतं चामड्याचे तुकडे जोडून कपडे बनवणारा जगातील पहिला फॅशन डिझायनर इथेच जन्माला आला. अगदी अचूक विश्लेषण. हे केवळ कपडे नव्हते, तर थंडीत तग धरून राहण्याचं ते एक सर्व्हायव्हल तंत्र होतं. आणि या प्रगतीचे पुरावे संपूर्ण भारतभर वेखुरलेले मिळतात. कुठे कुठे मिळतात हे पुरावे? काश्मीरमधील पहलगाम, उत्तर प्रदेशातील बेलनखोरे, राजस्थानमधील सिंगी तलाव व दिधवाना, कर्नाटकातील हंसगी आणि पंजाबमधील सोन नदी ही अत्यंत महत्त्वाची ठिकाणे आहेत. आणि महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात नेवासा, कोरेगाव, चांदोली आणि शिकारपूर येथे पुराश्मयुगाच्या खुणा आढळतात. पण या सगळ्यात मध्य प्रदेशातील भीमदेटका आणि आदमगड यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. तिथे सापडलेली गुहाचित्रे मानवाच्या संज्ञात्मक विकासाचा म्हणजे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंटचा जिवंत पुरावा आहेत. म्हणजे मानवी मेंदू आता फक्त वर्तमानाचा विचार न करता आपल्या आठवणी आणि कल्पनाचित्रांच्या रूपात जतन करत होता. ही कलात्मक आणि बौद्धिक झेप घेऊन आपण आता मध्याश्म युगाकडे वळतो आहोत. इसवी सन पूर्व 10,000 ते 4,000 असा हा काळ. मेसोलिथिक एज. हो. इथे मानव निसर्गाच्या आहारी न जाता निसर्गावर स्वतः नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आपण मगाशी बघितलं की बर्फ वितळल्यामुळे लहान आणि वेगवान प्राणी अस्तित्वात आले. मग त्यांच्या शिकारीसाठी मोठी जड हत्यारे कुचकामी ठरू लागली. बरोबर. आणि यातूनच जन्म झाला अत्यंत तीक्ष्ण अशा सूक्ष्म अस्तरांचा, ज्याला आपण मायक्रोलिथ्स म्हणतो. पण ह्या काळातली सर्वात मोठी घटना कोणती असेल तर ती म्हणजे पशुपालन. शिकार करणारा मानव आता वन्य प्राणी पाळायला लागला, विशेषतः कुत्रा. अच्छा. हां. आणि उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात तर मानवाच्या स्थायी निवासाचे पुरावेच सापडले आहेत. आणि इथेच आयोगाचा एक अत्यंत आवडता ट्रॅप असतो विद्यार्थी मित्रांनो. 2022च्या PYQचा विचार केला तर महाराष्ट्रातील मानवी वसाहतींच्या संदर्भात जळगावमधील पाटणे, रत्नागिरीतील हातखंबा आणि पुण्यातील इनामगाव ही तिन्ही ठिकाणे मध्याश्मयुग आणि ताम्रपाषाण युगाच्या संशोधनासाठी अतिशय महत्त्वाची आहेत. आणि याशिवाय राजस्थानमधील मध्याश्मयुगाची संस्कृती असणारे सर्वात मोठे ठिकाण बागोर हे आहे. हे फॅक्ट्स एक्झाम ओरिएंटेड रिव्हिजनसाठी खूप क्रिटिकल आहेत. पाचपंडी नदी आणि तिलवाडा ही सुद्धा राजस्थानमधील महत्त्वाची स्थळे आहेत. आणि गुजरातमध्ये लांघणज, माही, साबरमती आणि उत्तर प्रदेशात सरायनाहर, महदाहा, चोपणी मांडो ही स्थळे अभ्यासकांनी नक्की लक्षात ठेवावीत. एकदम परफेक्ट. इथून पुढे जो काळ येतो तो मानवी इतिहासाला पूर्णपणे कलाटणी देणारा आहे. सर जॉन लुबाग यांनी त्यांच्या प्री हिस्टॉरिक टाइम्स या पुस्तकात याला नवाश्मयुग किंवा निओलिथिक एज म्हटलं. पण गॉर्डन चाइल्ड यांनी तर याला साधी प्रगती न मानता थेट नवाश्मयुगीन क्रांती असं नाव दिलं. निओलिथिक रिव्होल्यूशन. हो. इसवी सन पूर्व 4000 ते 1000 हा तो काळ. आता मला सांगा याला क्रांती का म्हणायचं? कारण इथे मानवाने चक्क शेती करायला सुरुवात केली. गहू आणि बार्ली ही मुख्य पिके. आणि दुसरी मोठी झेप म्हणजे चाकाचा शोध. चाकावर मातीची भांडी बनवून ती चक्क 900 ते 800 अंश सेल्सिअस तापमानाला भट्टीत भाजायला सुरुवात झाली. हे तंत्रज्ञान त्या काळाच्या मानाने अविश्वसनीय होतं. खरंय. आणि शेतीमुळे मानवाचं संपूर्ण सामाजिक जीवनच बदलून गेलं. आधी अन्नाच्या शोधात 25-30 लोकांचे गट सतत भटकत असत, पण शेतीमुळे त्यांना एका जागी थांबणं भाग पडलं. आणि यातूनच 50 ते 100 लोकांच्या कायमस्वरूपी गोल झोपड्यांच्या गाव वसाहती निर्माण झाल्या. एक्झॅक्टली. वस्तीच्या मध्यभागी सामायिक जागा, धान्य साठवण्यासाठी ठेवली जाऊ लागली.
आता इथे एक मानसशास्त्रीय बदल समजून घ्या. कोणता बदल? जिथे अतिरिक्त धान्य साठवलं जातं तिथे त्या धान्यावर नियंत्रण ठेवणारा एक गट तयार होतो आणि समाजव्यवस्थेत अधिकारांची उतरंड म्हणजे सोशल हायरार्की निर्माण होते. हीच ती वेळ होती जेव्हा कौटुंबिक आणि सामाजिक रचनेचा खऱ्या अर्थाने पाया रचला गेला. आणि या नवाश्म युगाचा अभ्यास करताना एक ठिकाण अजिबात विसरून चालणार नाही, ते म्हणजे बलुचिस्तानमधील मेहरगड. याला टोगाऊ संस्कृती म्हणूनही ओळखले जाते. J.F. जॅरिस आणि रिचर्ड मेडो यांनी इथे उत्खनन केले. हो, या ठिकाणाचं वैशिष्ट्य काय माहितीये? तर नवाश्म युगाच्या उदयापासून ते थेट हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम आणि भौतिक पुरावे इथे सापडलेत. म्हणजे एक छोटीशी शेतकरी वसाहत एका महान नागरी संस्कृतीत कशी रूपांतरित होते याचा हा जिवंत टाइम लॅप्स आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. याशिवाय जम्मू काश्मीरमधील बुर्जहोम आणि गुफकाल ही नवाश्मयुगीन ठिकाणे नेहमी चर्चेत असतात. उत्तर प्रदेशातील गंगा नदीच्या खोऱ्यात असलेले चोपणी मांडो, कोलदिवा आणि महागरा इथे तर भात शेतीच्या लागवडीचे प्राचीन पुरावे मिळाले आहेत. आणि बिहारमधील चिरांद, सेनुवार, तसंच ईशान्य भारतात आसाममधील दाऊजाली हाडिंग जिथे नवाश्म युगाचा पहिला पुरावा मिळाला. दक्षिण भारतात सुद्धा संगणकल्लू, मॅस्की, ब्रह्मगिरी, हल्लूर अशी अनेक ठिकाणे आहेत. आता बघा, शेती म्हटलं की पाण्याची शाश्वत गरज निर्माण झालीच. त्यामुळे साहजिकच मानवाने आपला मुक्काम नद्यांच्या खोऱ्यात हलवला आणि याच भौगोलिक गरजेतून जगात महान संस्कृतींचा उदय झाला. नद्यांकाठच्या संस्कृती. हो, टायग्रीस व युफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यात मेसोपोटेमिया संस्कृती फुलली. नाईल नदीच्या खोऱ्यात इजिप्तची संस्कृती उदयास आली. इथे मला सांगायला आवडेल की याच इजिप्तमध्ये 1798 मध्ये नेपोलियनच्या आक्रमणावेळी रोझेटा गावी प्राचीन शिलालेख सापडला, ज्यामुळे इजिप्शियन लिपी उलगडली. अच्छा, तीच ती रोझेटा स्टोनची गोष्ट. बरोबर. आणि होयांगो नदीकाठी चीनची संस्कृती. तर आपल्या भारतीय उपखंडात सिंधू व सरस्वती नद्यांच्या खोऱ्यात महान हडप्पा संस्कृती उभी राहिली. पण याच नद्यांच्या खोऱ्यात शेती करत असताना मानवाला अजून एका गोष्टीचा शोध लागला, तो म्हणजे धातू. आणि इथून ताम्रपाषाण युगाची म्हणजे कॅल्कुलिथिक एजची पहाट झाली. इसवी सन पूर्व 1800 ते 1000 हा तो काळ. इथे तांबे आणि दगड यांची हत्यारे एकत्र वापरली जाऊ लागली. 1822 मध्ये कानपूर जवळील बिठूर येथे सर्वप्रथम तांब्याचा मत्स्यवळ सापडला आणि भारतातील धातुयुगाच्या अभ्यासाला एक नवीन दिशा मिळाली. आणि परीक्षेच्या दृष्टीने या ताम्रपाषाण संस्कृतीची काही सूक्ष्म तथ्य म्हणजे मायक्रोफॅक्ट्स खूप महत्वाची आहेत. हो, उदाहरणार्थ राजस्थानची आहाड किंवा बनास संस्कृती. येथील बालाथल नगराला चक्क हडप्पा लोकांप्रमाणेच तटबंदी होती आणि तिथे पक्क्या विटांची इंग्लिश बॉन्ड पद्धत वापरली होती. वा. त्यानंतर गणेश्वर जोधपुरा संस्कृती, जी खेत्री येथील तांब्याच्या खाणीच्या परिसरात होती. हा तोच गट होता जो प्रगत हडप्पा संस्कृतीला तांब्याचा पुरवठा करत असे. ओसीपी संस्कृती, जिथे घरांच्या आत चुली असायच्या. ओसीपी म्हणजे गेरूच्या रंगाची भांडी असलेली संस्कृती, राईट? हो, एक्झॅक्टली. आणि मध्य प्रदेशातील कायथा संस्कृती, जी नागरी हडप्पा संस्कृतीला समकालीन होती. तिथेच माळवा संस्कृती सुद्धा होती, जिथे एरण आणि नागदा येथील वसाहती तटबंदीयुक्त होत्या. सूत कातणे आणि कापड विणणे त्यांना माहीत होतं, कारण तिथे टेकड्या सापडल्या आहेत. हे सगळं वाचत असताना मला एका गोष्टीने लिटरली धक्काच दिला. कोणत्या? दफनस्थळात जे मातीचे अस्थिकुंभ सापडले त्यावर चंद्र, सूर्य, हरिण, मासे यांची चित्रे होती, हे ठीक आहे. पण एका अस्थिकुंभावर चक्क मोराच्या पोटात मानवी शरीर दाखवलेलं चित्र सापडले. अरे बापरे, हे कसं शक्य आहे? मानवाच्या मृतदेहाला मोराच्या पोटात का दाखवलं असावं? मला तर प्रश्नच पडला. हो, खरं तर हे चित्र तत्कालीन मानवाच्या आध्यात्मिक आणि मरणोत्तर जगाबद्दलच्या प्रगल्भ कल्पना दर्शवते. म्हणजे मृत्यूनंतर आत्मा किंवा हे भौतिक शरीर निसर्गाच्याच एका घटकात विलीन होते आणि पशुपक्षी त्या आत्म्याला दुसऱ्या जगात घेऊन जातात, असे त्यांचे काहीतरी गुंतागुंतीचे विचार असावेत. म्हणजे ही केवळ भांडी नव्हती, तर ते त्यांच्या धर्माचे आणि तत्वज्ञानाचे कॅनव्हास होते. नक्कीच. आता आपण आपल्या ताम्रपाषाण युगीन महाराष्ट्राकडे वळूया. दायमाबाद हे सर्वात मोठं ठिकाण, जिथे बुरुज, गढीसारखे दिसत असत आणि जनावरांची सुंदर कांस्य मूर्ती सापडली. आणि इनामगाव सुद्धा. हो, इनामगाव हे कुंभारकाम आणि हस्तकलेचे मोठे केंद्र होतं. इथे मातीची गोलाकार घरे आणि खड्ड्यात उभारलेली घरे सापडली.
येथील लोक मृतांना जमिनीत उत्तर-दक्षिण स्थितीत दफन करायचे. हा PYQ आहे बरं का. हो, 2018 मध्ये आयोगाने विचारलं होतं. याशिवाय धुळ्यातील तापी नदी किनारी असलेली सावळदा संस्कृती, ज्यांचा सौराष्ट्रातील हडप्पा लोकांशी थेट संपर्क होता. धुळ्यातील कावठे येथे शंखाच्या वस्तू सापडल्या. आणि माळवा संस्कृतीचे लोक इसवी सन पूर्व 1600च्या सुमारास महाराष्ट्रात आले. त्यांना आपण महाराष्ट्राचे आद्य शेतकरी म्हणतो. बरोबर. त्यांची घरे कुडाच्या भिंतींची होती आणि पिवळसर रंगाच्या भांड्यांवर तपकिरी नक्षी असायची. जोरवे संस्कृती तर आणखी पुढारलेली. नदीला कालवा काढून जलसिंचन करणे त्यांना माहीत होते. म्हणजे महाराष्ट्रातील जोरवे, नेवासा, दायमाबाद, चांदोली, इनामगाव आणि राजस्थान मध्य प्रदेशातील आहाड, माळवा, कायथा ही सर्व ठिकाणे ताम्रपाषाणयुगीन संस्कृतीचे उत्तम प्रतिनिधित्व करतात. अगदी बरोबर. पण थांबा, याच काळात दक्षिण भारतात एक वेगळंच रहस्य उलगडत होतं. महापाषाणयुग किंवा मेगालिथ्स. तिथे तांब्याच्या युगाचा टप्पाच गायब आहे. ते लोक अश्मयुगातून थेट लोहयुगात कसे पोहोचले? 2016चा हा PYQ होता. हां, एक अत्यंत बुद्धीला चालना देणारा प्रश्न आहे. यामागे भौगोलिक कारण आहे. दक्षिण भारत हा धारवाड खडक प्रणालीचा भाग आहे, जिथे लोहाचे साठे प्रचंड प्रमाणात उपलब्ध होते. अच्छा, म्हणजे कच्चं लोखंड तिथेच होतं. हो, त्यामुळे त्यांनी तांब्यासारख्या दुर्मिळ धातूच्या शोधात वेळ न घालवता थेट लोहाचा वापर सुरू केला. ते लोक मृतांच्या अस्थी पुरण्यासाठी मोठ्या दगडांची गोल वर्तुळे उभी करत. म्हणून त्यांना मेगोलिथ्स म्हणतात. एक्झॅक्टली. नागपूरजवळ नायकुंड येथे महापाषाणयुगीन लोखंड शुद्ध करण्याची भट्टी सापडली आहे. त्या वर्तुळांमध्ये घोड्यांची हाडं आणि तांब्याचे अलंकार पुरलेले आढळले. अश्मयुगानंतर लगेचच लोहयुगाची सुरुवात करणारा हा दक्षिण भारताचा पट्टा परीक्षकांसाठी नेहमीच आकर्षणाचा विषय राहिला आहे. आणि आता आपण अशा एका वळणावर आलो आहोत जिथे या छोट्या विखुरलेल्या गाव वसाहतींनी एकत्र येऊन एका महान नागरी संस्कृतीचे रूप घेतले. सिंधू संस्कृती किंवा हडप्पा संस्कृती. सुवर्णयुगाची सुरुवात. हो, 1826 मध्ये चार्ल्स मॅसन यांनी याचा पहिला उल्लेख केला. त्यानंतर 1921 मध्ये दयाराम साहनी यांनी रावी नदीकाठी हडप्पा आणि 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी सिंधू नदीकाठी मोहेंजोदडो शोधून काढले. आणि सर जॉन मार्शल यांनी याला इंडस सिव्हिलायझेशन आणि आर्य पूर्व संस्कृती असे नाव दिले. याचा विस्तार बघा, लिटरली 15 लाख चौरस किलोमीटर. प्रचंड मोठा विस्तार. उत्तरेला जम्मू काश्मीरमधील मांडा, दक्षिणेला महाराष्ट्रातील दैमाबाद, पूर्वेला उत्तर प्रदेशातील आलमगीरपूर आणि पश्चिमेला बलुचिस्तानमधील सुतका जेंडर. आणि या संस्कृतीची नगररचना आजच्या आधुनिक इंजिनियर्सनाही थट्ट करणारी आहे. घरांचे बांधकाम पक्क्या विटांचे होते आणि त्यासाठी इंग्लिश बॉन्ड पद्धत वापरली होती. 2 आडव्या आणि 2 उभ्या विटांची ही रचना भिंतीला प्रचंड मजबूती देते. रस्ते एकमेकांना काटकोनात छेदणारे होते. हो, आणि समाजव्यवस्था गढी म्हणजे सिटॅडेल, जिथे प्रशासक वर्ग राहत असावा, आणि खालचे नगर म्हणजे लोअर टाउन, जिथे सामान्य जनता राहत असे, अशी विभागलेली होती. त्यांच्या धार्मिक प्रथांबद्दल बोलायचं तर पशुपती महादेल अत्यंत महत्वाचा. एका मुद्रेवर वाघ, हत्ती, गेंडा आणि हरिण यांनी वेढलेले 3 तोंडांचे दैवत कोरलेले आहे. सोबतच पृथ्वीमाता, मदर गॉडेसेस, जिच्या गर्भातून रोपटे उगवताना दाखवली आहे, तिचीही पूजा ते करत. मोहेंजोदडो येथे सापडलेली कास्याची नर्तिकेची मूर्ती, जिची उंची नेमकी 11.5 सेमी आहे, ही त्यांच्या धातुशास्त्रातील प्रगतीची साक्ष देते. आणि परीक्षेत नेहमी विचारला जाणारा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा 2017चा PYQ, सिंधू संस्कृतीच्या ज्या हजारो मुद्रा सापडल्या त्या कोणत्या दगडापासून बनवल्या होत्या? तर त्याचं अचूक उत्तर आहे स्टिअटाईट. आता हाच खडक का? कारण स्टिअटाईट हा अत्यंत मृदू खडक असतो, ज्यावर कोरीव काम करणे सोपे जाते, पण एकदा का त्याला भट्टीत भाजले की तो प्रचंड कडक होतो. मास प्रोडक्शनसाठी हे परफेक्ट मटेरियल होतं. बरोबर. आणि त्यांच्या लिपीमध्ये यू अक्षर आणि माशाचं चिन्ह सर्वाधिक वापरलं गेले आहे. आणि त्यांची अर्थव्यवस्था, व्यापार करण्यासाठी त्यांनी वजने आणि मापे कशी निश्चित केली असतील? आण्याचा 1 रुपया असायचा ना, तसं. ही वजने चर्ट आणि जॅस्पर या कठीण दगडांपासून बनवली जात. आणि त्यांचा व्यापार फक्त अंतर्गत नव्हता तर आंतरराष्ट्रीय होता. नक्कीच. ओमान आणि खेत्रीवरून तांबे, कर्नाटकातून सोने, इराण आणि अफगाणिस्तानमधून टीन आणि काच आयात केली जायची. शेतीमध्ये गहू, जव, तांदूळ, वाटाणे, बार्ली,
तीळ, मोहरी यांचं उत्पादन होते. मेहरगड आणि मोहेंजोदडो येथे कापसाचे अवशेष सापडले. अफगाणिस्तानच्या शोर्तुघई येथे तर चक्क शेतीसाठी काढलेल्या कालव्यांचे अवशेष मिळाले आहेत. आणि पशुपालनाबद्दल बोलायचे तर एक मोठा डिबेट नेहमीच असतो की सिंधू संस्कृतीतील लोकांना घोडा हा प्राणी माहीत होता की नाही. 2016चा हा PYQ आहे. इतिहासकार RS शर्मा यांच्या मते सिंधू संस्कृतीच्या केंद्रस्थानी घोडा अजिबात नव्हता. तो आर्यांच्या आगमनानंतर भारतात जास्त प्रचलित झाला असं त्यांचं म्हणणं आहे. तर सिंधू नदी काठचे मोहेंजोदडो, ज्याला मृतांची टेकडी म्हटले जाते, तिथे एक विशाल सार्वजनिक स्नानगृह सापडले आहे, ग्रेट बाथ, जे 12 बाय 7 बाय 2.5 मीटरचं होतं. हे स्नानगृह कदाचित धार्मिक विधींसाठी वापरले जात असावे. आणि या संस्कृतीचे व्यापारी आणि औद्योगिक हब कोणतं होते? गुजरातमधील भोगावा नदीकाठी असलेले लोथल. हो, रंगनाथ राव यांनी शोधलेले हे जगातील पहिलं मानवनिर्मित बंदर आणि जहाजाची गोदी म्हणजे डॉकयार्ड होतं. व्यापारी इथूनच चालायचा. सोबतच सिंधू नदीकाठचे चान्हूदडो हे गढी नसलेले एकमेव शहर आहे आणि हे मणी तयार करण्याचं प्रमुख औद्योगिक केंद्र होते. गुजरातमधील सुरकोटडा सुद्धा याच कामासाठी ओळखले जाते. जर आपण जलव्यवस्थापन आणि इंजिनिअरिंगचा विचार केला तर गुजरातमधील धोलवीरा हे शहर जगात भारी होतं. मसार नदीकाठी असलेल्या या शहरात नद्यांवर बांध टाकून पावसाचं पाणी साठवण्याची आणि जलसिंचनाची अद्भुत व्यवस्था होती. कृषी अर्थव्यवस्थेची माहिती देणारी 2 शहरे अत्यंत महत्वाची आहेत. एक म्हणजे राजस्थानमधील कालीबंगन, घग्गर नदीकाठी. हो, जिथे नांगरलेले शेत आणि काळ्या बांगड्यांचे अवशेष सापडले. आणि दुसरं म्हणजे हरियाणातील बनावली, जे रंगोई नदीकाठी आहे, जिथे उत्तम दर्जाचे यव आणि विशेष म्हणजे मातीचा नांगर मिळाला. तराकोटा प्लाव. याशिवाय हरियाणातील राखीगडी, जे आत्तापर्यंत सापडलेल्या स्थळांपैकी सर्वात मोठं क्षेत्र मानले जाते, तिथे मातृदेवीची मुद्रा सापडली. आणि पंजाबमधील सतलज नदीकाठी रोपर हे शहर आहे, जिथे मृतांसोबत कुत्र्याचे अवशेष पुरलेले आढळले आहेत, जे मानवाच्या पाळीव प्राण्यांबद्दलच्या भावना दर्शवते. पण मग इतकी प्रगत, शिस्तबद्ध आणि महान संस्कृती अचानक नष्ट कशी झाली? हा प्रश्न खूप विचार करायला लावतो. हवामानातील मोठे बदल, नद्यांचे सतत बदलणारे प्रवाह, वारंवार येणारा दुष्काळ. जंगलांची तोड झाल्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास झाला असेल. हो, आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराची घसरण आणि त्यानंतर झालेले आर्यांचे आक्रमण. या अनेक कारणांनी हडप्पा संस्कृती लयास गेली आणि ती प्रगत शहरे पुन्हा मातीखाली गाडली गेली. अश्मयुगातील गुहेत राहणाऱ्या मानवापासून ते सिंधू संस्कृतीच्या प्रगत शहरांपर्यंतची ही कहाणी खरोखरच थक्क करणारी आहे. मानवाचा हा संपूर्ण प्रवास आणि त्यातील परीक्षोपयोगी फॅक्ट्स आता आपल्या सर्वांच्या टिप्सवर आले असतील याची मला खात्री आहे. हो ना. एका अशा कालखंडात प्रवेश करत आहोत जिथून खऱ्या अर्थाने भारताची वैचारिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडण सुरू झाली. आजच्या या सखोल चर्चेचा मुख्य उद्देश अगदी स्पष्ट आहे. वैदिक संस्कृतीच्या उदयापासून ते 16 महाजनपदांच्या विशाल साम्राज्यापर्यंतचा हा ऐतिहासिक आणि वैचारिक प्रवास आपल्याला बारकाईने समजून घ्यायचा आहे. आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यासकांसाठी हा प्रवास फक्त रंजकच नाही बरं का, तर परीक्षेच्या दृष्टीने तो अत्यंत निर्णायक आहे. कारण हा असा टप्पा आहे जिथून वारंवार विश्लेषणात्मक आणि वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जातात. बरोबर. म्हणजे बघा, इतिहास म्हणजे केवळ तारखा आणि नावे पाठ करणे नव्हे. एका घटनेतून दुसरी घटना कशी जन्म घेते आणि त्यामागचा कार्यकारण भाव काय आहे, हे जर विद्यार्थ्यांनी एकदा समजून घेतलं तर इतिहासाची एक जिवंत आणि कधी न विसरता येणारी कथा डोक्यात कायमची फिट होते. अगदी बरोबर. तर मग या प्रवासाची सुरुवात आपण थेट लोकमान्य टिळकांच्या एका गाजलेल्या सिद्धांतापासून करूया. द आर्क्टिक होम इन वेदाज हा तो ग्रंथ. या टिळकांनी आर्यांचे मूळ स्थान उत्तर ध्रुव असल्याचे मांडले. तिथून स्थलांतर करून हे आर्य भारतात आले आणि त्यांनी नद्यांच्या खोऱ्यात आपली वस्ती बसवली. आता इथे मला एक प्रश्न पडतो. या नद्यांची प्राचीन नावे आणि आजची नावे यांचा आपण अभ्यासकांसाठी एक उत्तम मेंटल मॅप कसा तयार करू शकतो? नकाशा डोळ्यांसमोर उभा करणं खरोखरच खूप गरजेचं आहे. कारण नद्या या कोणत्याही प्राचीन सभ्यतेच्या जीवनवाहिन्या असतात. आपण उत्तरेकडून सुरुवात करूया. आता आजची जी झेलम नदी आहे ना, तिला वैदिक काळात वितस्ता म्हणायचे. अच्छा, झेलम म्हणजे वितस्ता. हो, आणि रावी नदीला परुष्णी हे नाव होतं. चिनाब नदी म्हणजे असिकनी. त्यानंतर बियास किंवा ज्याला आपण व्यास नदी म्हणतो, तिला विपाशा म्हटलं गेलं.
आपली मोठी सिंधू नदी म्हणजे इंडस आणि सतलज होती शतुद्री. बापरे, ही नावं ऐकायला किती वेगळी वाटतात. आणि बाकीच्या नद्या? अजून आहेत. काबूल नदीला कुभा, गोमलला गोमती, घग्गर नदीला दृशद्वती आणि गंडक नदीला सदानीरा अशी नावे होती. म्हणजे कसं आहे, ही नावे केवळ नद्यांची नाहीत, तर आर्य लोकांच्या भौगोलिक विस्ताराच्या खुणा आहेत. थांबा, म्हणजे आपण जर हा नकाशा डोळ्यासमोर आणला तर या सर्व नद्या मिळून उत्तर पश्चिम भारताचा एक अत्यंत सुपीक पट्टा तयार करत होत्या, जिथे ही संस्कृती रुजली. अगदी बरोबर. आता थोडं प्रशासनाकडे वळूया. आजच्या काळात आपण पाहतो की एक सरकार चालवण्यासाठी कॉर्पोरेट किंवा गव्हर्नमेंट सेटअप असतो. कॅबिनेट मंत्री असतात, टॅक्स अधिकारी असतात. पण वैदिक काळात पैशांचे चलन आजच्यासारखे प्रगत नव्हते, तरीही तिथे अधिकारी होते. हो, होते ना. याचा नेमका अर्थ काय? तेव्हा अधिकारी कोण होते आणि ते काम कसं करायचे? खूप छान मुद्दा मांडलात. आता बघा, राजा जरी सर्वोच्च असला तरी तो काही हुकुमशहा नव्हता. त्याला मदत करण्यासाठी एक कॅबिनेट होतं. पुरोहित हा राजाचा प्रमुख सल्लागार आणि धर्मगुरू होता. युद्धाच्या वेळी सेनानी म्हणजे सेनापती जबाबदारी घ्यायचा. म्हणजे आजच्या डिफेन्स मिनिस्टर सारखं? हो ना. आणि प्रशासनाचा मूळ पाया म्हणजे गाव. त्या गावाचा प्रमुख असायचा ग्रामणी. आता तुम्ही कराचा मुद्दा काढलात. आज जसे इन्कम टॅक्स ऑफिसर असतात तसा कर संकलक म्हणजे भागदूग. भागदूग हे नाव कसं पडलं? सांगते. चलन नसताना कर कसा घेतला जायचा, तर लोक गायी, धान्य किंवा शेतीतील उत्पन्नाचा काही भाग राजाला देत असत. तो भाग गोळा करणारा अधिकारी म्हणजे भागदूग. अच्छा, म्हणजे जो भाग घेतो तो भागदूग. हे लॉजिक खूपच भारी आहे. नक्कीच. आणि हा कर खजिन्यात जमा करण्यासाठी संग्रहिता नावाचा कोषागार अधिकारी असायचा. या व्यतिरिक्त राजाच्या रथाचा वाहक सूत, सुतारकाम करणारा तक्षण आणि राजाचा खाजगी कारभारी क्षत्री म्हणून ओळखला जायचा. हे तर अगदी आजच्या मंत्रालयासारखंच वाटते. आता आपण वैदिक साहित्याकडे वळूया. कारण एक समाज केवळ करांवर किंवा लष्करावर चालत नाही. त्याला एका तत्वज्ञानाचा पाया लागतो. हो, अगदी खरंय. वेदांबद्दल आपण नेहमीच ऐकून असतो, पण या वेदांचे उपवेद आणि त्यातली नेमकी माहिती कशी लक्षात ठेवायची? अतिशय शांतपणे हे समजून घेऊया. 4 वेद आणि त्यांचे 4 उपवेद आहेत जे मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या अंगांना स्पर्श करतात. ऋग्वेदाचा उपवेद आयुर्वेद म्हणजे वैद्यकशास्त्र, यजुर्वेदाचा धनुर्वेद म्हणजे युद्धकला, सामवेदाचा गंधर्ववेद म्हणजे संगीत व कला आणि अथर्ववेदाचा उपवेद स्थापत्यवेद किंवा त्याला शिल्पवेदही म्हणतात. बरं. आता इथे अभ्यासकांसाठी मी एक मोठा MPSC ट्रॅप अलर्ट देते. ऋग्वेदात 10 मंडळ, 1028 सूक्त आणि 10,555 ऋचा आहेत हे अनेकांना माहीत असतं. हो, हे पुस्तकामध्ये वाचलेलं असतं. पण परीक्षेच्या दृष्टीने आणि समाजव्यवस्थेच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या काळातल्या विदुषी महिला. लोपामुद्रा, घोषा, विश्ववारा, अपाला यांसारख्या महिलांनी ऋग्वेद संहितेत देवांची स्तुती करणारी सूक्ते रचली आहेत. अरे वा. हो, यावरून हे स्पष्ट सिद्ध होतं की सुरुवातीच्या वैदिक काळात स्त्रियांना शिक्षणाचा, यज्ञविधींचा आणि समाज नेतृत्वाचा समान अधिकार होता. ही खरोखरच एक आहा मोमेंट आहे. महिलांचा हा सहभाग नंतरच्या काळात कमी झाला, पण सुरुवातीला तो किती भक्कम होता हे यातून दिसतं. आणि या वेदांनंतर ब्राह्मण ग्रंथ आणि उपनिषदांची रचना झाली. त्यामागे काय कारण होतं? जसा काळ पुढे गेला तसे वेदांमधले मंत्र सर्वसामान्यांना समजायला थोडे कठीण जाऊ लागली. म्हणून प्रत्येक वेदाचा एक ब्राह्मण ग्रंथ लिहिला गेला, जो त्यातील यज्ञ आणि कर्मकांड सोपे करून सांगतो. अच्छा, म्हणजे एक प्रकारे सोपी गाईड होती ती. बरोबर. ऋग्वेदाचं ऐतरेय, यजुर्वेदाचा शतपथ, सामवेदाचं तांड्य आणि अथर्ववेदाचा गोपद. पण जेव्हा केवळ कर्मकांडावर जास्त भर दिला जाऊ लागला तेव्हा विचारवंतांनी या कर्मकांडांचे टीकात्मक परीक्षण करण्यासाठी उपनिषदांची रचना केली. त्यांची संख्या 108 आहे. आणि ह्या सगळ्या वेदांना अचूक समजून घेण्यासाठी वेदांगांची निर्मिती झाली. ही 6 वेदांगे मानवी शरीराची उपमा देऊन आपण एका जबरदस्त निमॉनिकद्वारे कायमची लक्षात ठेवू शकतो. अरे वा, तो मानवी शरीराचा निमॉनिक नक्की कसा काम करतो मला ऐकायला आवडेल. बघा, वेद हे जर एक जिवंत शरीर मानले तर शिक्षा म्हणजे मंत्राचे अचूक उच्चारण, त्याला नाकाची उपमा दिली आहे. कल्प म्हणजे यज्ञाचे नियम, ते हात आहेत. ओके, शिक्षा नाक आणि कल्प हात. अगदी बरोबर. व्याकरण जे शब्दांचे योग्य वर्णन करतं ते मुख आहे.
निरुक्त म्हणजे शब्दांची उत्पत्ती कशी झाली हे ऐकणे, म्हणून हे कान आहेत. छंद हे कवितेचे पाय आहेत आणि ज्योतिष जे ब्रह्मांडाचं आणि काळाचं वर्णन करतं ते मानवी डोळे आहेत. क्या बात है. हे दृश्य अगदी डोळ्यांसमोर उभं राहिलं. आता साहित्याचा विचार करताना आपण 6 षड्दर्शने विसरून चालणार नाही. नाहीच. म्हणजे बघा, योगदर्शन म्हणजे पतंजली, न्यायदर्शन म्हणजे गौतम, सांख्यदर्शन म्हणजे कपिल, वैशेषिक दर्शन म्हणजे कणाद, पूर्वमीमांसा म्हणजे जैमिनी आणि उत्तर मीमांसा म्हणजे बादरायण. अगदी अचूक. आणि महाकाव्यांबद्दल बोलायचं तर रामायण महर्षी वाल्मिकींनी रचलं, ज्यात 24,000 श्लोक आहेत. तर महाभारत महर्षी व्यासांनी रचलं, ज्याला शतसाहस्री संहिता म्हणजे 1,00,000 श्लोकांचा ग्रंथ आणि 5वा वेद मानलं जातं. बरोबर. या साहित्यातून आपल्याला समाजव्यवस्थेची माहिती मिळते. विशेषतः अनुलोम आणि प्रतिलोम विवाह हे नक्की काय प्रकरण होतं? आता इथं सर्वात महत्वाची आणि कुतूहलजनक गोष्ट म्हणजे सुरुवातीला वर्णव्यवस्था ही कर्मावर आधारित होती. तुम्ही जे काम कराल तो तुमचा वर्ण. पण उत्तरवैदिक काळात ती जन्मावर आधारित आणि अत्यंत कठोर झाली. म्हणजे जातीव्यवस्थेची सुरुवात. हो. यातूनच विवाह प्रकार ठरले. अनुलोम विवाह म्हणजे उच्चवर्णीय पुरुष आणि निम्नवर्णीय स्त्री यांचा विवाह, ज्याला समाजाने काहीशी मान्यता दिली होती. पण प्रतिलोम म्हणजे उच्चवर्णीय स्त्री आणि निम्नवर्णीय पुरुष यांच्या विवाहाला समाजात अत्यंत कडक विरोध होऊ लागला. ही सामाजिक कठोरता पुढे मोठ्या क्रांतीला जन्म देणार होती. समजलं. ही एक प्रकारची सामाजिक अस्वस्थता होती. पण आपण जर राजकारणाचा विचार केला तर मला इथे नेहमी एक शंका येते. दाशुराज्ञ युद्ध हे त्या काळातील एक प्रकारचं वर्ल्ड वॉर होतं असं म्हटलं जातं. खरोखरच त्याचं स्वरूप इतकं मोठं होतं का? तत्कालीन भूभागाचा विचार केला ना तर एका अर्थाने तसं म्हणता येईल. ऋग्वेदाच्या 7व्या मंडळात त्याचा स्पष्ट उल्लेख आहे. हे युद्ध परुषिणी म्हणजे आजच्या रावी नदीकाठी झालं. बर. भरत जमातीचा राजा सुदास याने विश्वामित्रांऐवजी वसिष्ठाला आपला प्रमुख पुरोहित म्हणून नेमले. या राजकीय अपमानाचा बदला घेण्यासाठी विश्वामित्राने 10 राजांचा एक मोठा समूह तयार करून सुदासवर हल्ला केला. पण आश्चर्य म्हणजे या महायुद्धात एकटा सुदास विजयी झाला. बापरे. एका विरुद्ध 10 आणि तरीही तो जिंकला? हो ना. यावरून त्या काळचे राजकीय आणि सामरिक संघर्ष किती गुंतागुंतीचे आणि तीव्र होते हे दिसतं. नक्कीच. आणि या राजकीय सत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सभा आणि समितीचा रोल काय होता? राजाला कोणी प्रश्न विचारू शकत होता का? आणि त्यावेळच्या अर्थव्यवस्थेचं काय? होय. राजा काही अनिर्बंध नव्हता. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्याच्यावर अंकुश ठेवण्यासाठी सभा आणि समिती अस्तित्वात होत्या. सभा म्हणजे ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचं मंडळ आणि समिती म्हणजे लोकांची सर्वसाधारण व्यापक बैठक. अच्छा, म्हणजे अप्पर हाऊस आणि लोअर हाऊस सारखं. अगदी तसंच. आणि विदत ही आर्यांची सर्वात जुनी जनसभा होती, ज्यात स्त्रियांचाही सक्रिय सहभाग असायचा. आता अर्थव्यवस्थेचा विचार केला तर ती आधी पशुपालनावर आणि नंतर शेतीवर आधारित होती. या काळात सोन्याचं चलन वापरले जाऊ लागले, ज्याला निष्क, शतमान आणि कृष्णाल असे म्हटले जायचे. शेतीशी संबंधित सुपीक जमिनीला उर्वरा, नांगरटीला कृष, तांब्याला अयस आणि व्यापारावर नियंत्रण ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांच्या समूहाला पणी असे म्हटले जायचे. निष्क, कृष्णाल आणि शतमान हे खूप महत्वाचे शब्द आहेत. हो. आणि जर आपण याला मोठ्या चित्राशी जोडलं तर आपल्याला दिसेल की जसजसा काळ पुढे गेला, उत्तर वैदिक काळात लोखंडाचा शोध लागला. लोखंडामुळे जंगलं तोडणं सोपं झालं, शेतीचं उत्पादन वाढलं. साहजिकच आहे. पण त्याचवेळी कर्मकांड आणि प्राण्यांचे बळी प्रचंड वाढले, ज्यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेल्या पशुधनाचे नुकसान होऊ लागले. वर्णव्यवस्थेने समाजाचा श्वास कोंडायला सुरुवात केली. याच आर्थिक आणि सामाजिक असंतोषातून एका नव्या धार्मिक क्रांतीची ठिणगी पडली. क्या बात है. म्हणजे केवळ अध्यात्म नाही तर अर्थव्यवस्था आणि लोखंडाचा शोध यामागे कारणीभूत होता. आणि या धार्मिक क्रांतीचे मुख्य केंद्र ठरले इसवी पूर्व 6व्या शतकातील मगध. चला तर मग जगाला अहिंसेचा संदेश देणाऱ्या जैन धर्माच्या उदयाची कथा जाणून घेऊया. नक्कीच. जैन धर्मात एकूण 24 तीर्थंकर होऊन गेले.
या प्रवासाची सुरुवात अयोध्येत जन्मलेल्या पहिल्या तीर्थंकर ऋषभदेव यांच्यापासून होते. ते थेट वाराणसीचे 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ आणि कुंडग्रामचे 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांच्यापर्यंत. आता इथे अभ्यासकांनी एक अत्यंत सूक्ष्म पण महत्वाचा फरक स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवा. 23वे तीर्थंकर पार्श्वनाथ यांनी त्यांच्या अनुयायांना 4 प्रतिज्ञा सांगितल्या होत्या. अहिंसा म्हणजे कोणाचीही हत्या न करणे, सत्य म्हणजे खरे बोलणे, अस्तेय म्हणजे चोरी न करणे आणि अपरिग्रह म्हणजे संपत्ती न साठवणे. बरं, या 4 प्रतिज्ञा. हो, पण जेव्हा 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर आले तेव्हा त्यांनी या समाजात वाढणारी अनैतिकता पाहून या 4 प्रतिज्ञांमध्ये ब्रह्मचर्य हे 5वं तत्व जोडले. आणि या 5 तत्वांमधूनच जैन धर्माचे महान पंचमहाव्रत तयार झाले. वर्धमान महावीरांचा वैयक्तिक प्रवास खरोखरच खूप प्रेरणादायी आहे. एक सुखवस्तू राजपुत्र असूनही वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी सत्याच्या शोधासाठी सर्वस्वाचा त्याग केला. तब्बल 12 वर्षांच्या अत्यंत खडतर तपस्येनंतर वयाच्या 42व्या वर्षी त्यांना केवल ज्ञान म्हणजे सर्वोच्च ज्ञान प्राप्त झाले. त्यांनी आपला उपदेश संस्कृतसारख्या अवघड भाषेत न देता सर्वसामान्यांच्या अर्धमागती भाषेत दिला, ज्यामुळे लोक त्यांच्याशी जोडले गेले. आणि इसवी पूर्व 468 मध्ये पावा येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या तत्वज्ञानाचा गाभा होता त्रिरत्ने. ही त्रिरत्ने म्हणजे मोक्षाकडे जाणारा मार्ग. सम्यक दर्शन म्हणजे महावीरांच्या तत्वज्ञानावर अंधश्रद्धेने नव्हे तर तर्काने श्रद्धा ठेवणे. सम्यक ज्ञान म्हणजे ती शिकवण खऱ्या अर्थाने आत्मसात करणे. आणि सम्यक चरित्र म्हणजे नियमांचे काटेकोर पालन करणे. पण या धर्माचा एवढा प्रसार का झाला असावा? कारण व्यापारात प्राण्यांची हत्या होत नसल्यामुळे अनेक व्यापारी वर्गांनी हा धर्म लवकर स्वीकारला. या काळात चंद्रगुप्त मौर्य, खारवेल, बिंबिसार, अमोघ वर्ष यांसारख्या बलाढ्य राजांनी जैन धर्माला राजाश्रय दिला. पण पुढे या धर्मात श्वेतांबर आणि दिगंबर असे 2 मुख्य पंथ का आणि कसे निर्माण झाले? यामागे एक ऐतिहासिक घटना आहे. मगधमध्ये एकदा सलग 12 वर्षांचा भीषण दुष्काळ पडला. तेव्हा भद्रबाहू यांच्या नेतृत्वाखाली काही जैन साधू दक्षिणेत गेले, तर स्थूलभद्र यांच्या नेतृत्वाखाली काही तिथेच थांबले. यातूनच थोडे भेद निर्माण झाले. अच्छा, म्हणजे भौगोलिक दुराव्यामुळे. हो, स्थूलभद्र यांचे अनुयायी श्वेतांबर पंथ म्हणून ओळखले जाऊ लागले, जे पांढरी वस्त्र परिधान करत असत. तर भद्रभाऊ यांचे अनुयायी दिगंबर पंथ म्हणून ओळखले गेले, जे आकाशालाच आपले वस्त्र मानत आणि वस्त्र परिधान करत नसत. या धर्माच्या प्रसारासाठी 2 महत्वाच्या परिषदा झाल्या. पहिली पाटलीपुत्र येथे स्थूलभद्र यांच्या अध्यक्षतेखाली, जिथे जैन आगम ग्रंथांचे संकलन झाले. आणि दुसरी परिषद वल्लभी येथे देवर्दी गणी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याच काळात भद्रभाऊ यांनी कल्पसूत्र हा महत्वाचा ग्रंथ लिहिला, ज्यात सर्व जैन तीर्थंकरांचे जीवनचरित्र आहे. जैन धर्माप्रमाणेच त्याच काळात उदयाला आलेला आणि जगाला करुणेचा, मध्यम मार्गाचा रस्ता दाखवणारा दुसरा महान धर्म म्हणजे बौद्ध धर्म. हो, अगदी. गौतम बुद्धांचा प्रवास अत्यंत भावनिक आणि मानवी मनाचा ठाव घेणारा आहे. नेपाळमधील लुंबिनी येथे सन पूर्व 563 मध्ये त्यांचा जन्म झाला. राजपुत्र सिद्धार्थ जेव्हा राज्याबाहेर पडले तेव्हा त्यांनी 4 दृश्य पाहिली. एक महारोगी, एक म्हातारा, एक प्रेत आणि एक संन्यासी. ही ती प्रसिद्ध 4 दृश्ये. हो, या दृश्यांनी त्यांना इतका हादरून सोडलं की जीवनाचं अंतिम सत्य काय हा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला. वयाच्या 29व्या वर्षी त्यांनी गृहत्याग केला. या महान घटनेला बौद्ध परंपरेत महाभिनिष्क्रमण म्हणतात. 35व्या वर्षी निरंजना नदीकाठी त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आणि सारनाथच्या मृगवनात त्यांनी आपला पहिला उपदेश दिला. याला धम्मचक्क पवत्तन म्हणतात. इथं सर्वात महत्वाची आणि कुतूहलजनक गोष्ट म्हणजे बुद्धांनी मानवी दुःखाचं जे अचूक वैद्यकीय निदान केलं ना, ते कोणत्याही युगात आणि आजही तितकंच लागू पडतं. ते कसं काय? त्यांनी 4 आर्य सत्य सांगितली. पहिलं, जगात सर्वत्र दुःख आहे. दुसरं, दुःखाचं कारण तृष्णा म्हणजे अमर्याद इच्छा आहे. तिसरं, या तृष्णेवर विजय मिळवला की दुःख निरोध होतो. आणि चौथं, यातून बाहेर पडण्याचा अष्टांगिक मार्ग आहे.
बुद्धांनी अति कठोर तपस्या किंवा अति भोगवाद नाकारून हा मध्यम मार्ग दिला. हा अष्टांगिक मार्ग ऐकायला खूप तात्विक वाटतो, पण तो व्यावहारिक जीवनात कसा उपयोगी पडतो? अतिशय सोपा आणि रोजच्या जीवनात जगता येणारा हा मार्ग आहे. सम्यक दृष्टी म्हणजे 4 आर्य सत्यांची जाणीव ठेवणे. सम्यक संकल्प म्हणजे चांगला आणि योग्य निर्धार करणे. सम्यक वाचा म्हणजे खरे आणि गोड बोलणे. म्हणजे आपलं बोलणं कसं असावं हे पण सांगितलंय. अगदी. सम्यक कर्मांत म्हणजे योग्य वर्तन करणे. सम्यक आजीव म्हणजे उपजीविकेचा योग्य आणि प्रामाणिक मार्ग निवडणे. सम्यक व्यायाम म्हणजे वाईट विचार मनात येऊ न देण्याचा सतत प्रयत्न करणे. सम्यक स्मृती म्हणजे लोभ आणि मोहापासून दूर राहणे. आणि सम्यक समाधी म्हणजे चित्त एकाग्र करणे. हा मार्ग माणसाला थेट अंधश्रद्धेतून बाहेर काढून विवेकाकडे नेतो. पुढे बौद्ध धर्मातही हीनयान आणि महायान असे पंथ निर्माण झाले. या दोन्हीत मुख्य फरक काय होता? हीनयान हा बुद्धांचा मूळ उपदेश जसाच्या तसा मानणारा पंथ होता, ज्यात मूर्तीपूजा नव्हती आणि सर्वसामान्यांच्या पाली भाषेचा वापर झाला. तर महायान हे बदलत्या काळानुसार आलेले सुधारित रूप होते, ज्यात गौतम बुद्धांना साक्षात ईश्वर मानून त्यांची मूर्तीपूजा सुरू झाली आणि संस्कृत भाषेचा वापर वाढला. आणि जर साहित्याबद्दल बोलायचं झालं तर बौद्ध साहित्याचा विचार केला तर ते त्रिपिटक मध्ये विभागलेले आहे. विनयपिटक, ज्यात बौद्ध संघाचे नियम आहेत, सुत्तपिटक, ज्यात बुद्धांचे सिद्धांत आणि उपदेश आहेत, आणि अभिधम्म पिटक, ज्यात बौद्ध तत्वज्ञान आहे. आणि इथं मला एका ग्रंथाचा विशेष उल्लेख करावासा वाटतो, थेरीगाथा. 73 विदुषी आणि ज्ञानी स्त्रियांचे अनुभव या पाली भाषेतील ग्रंथात आहेत, जे त्या काळातील स्त्री सक्षमीकरणाचे आणि त्यांच्या आध्यात्मिक अधिकारांचे उत्तम उदाहरण आहे. आता आपण 4 बौद्ध परिषदांच्या राजा अध्यक्ष स्थळ या क्रमाचे एक जलद पाठांतर करूया का, जे अभ्यासकांच्या कायम लक्षात राहील? नक्कीच. हा मेमरीचा भाग आपण असा लक्षात ठेवू शकतो. पहिली परिषद राजा अजातशत्रू, अध्यक्ष महाकश्यप आणि स्थळ राजगृह. इथे विनय आणि सुत्तपिटक यांची निर्मिती झाली. बरं, दुसरी? दुसरी परिषद राजा कालाशोक, अध्यक्ष सर्वकामिनी आणि स्थळ वैशाली. तिसरी? तिसरी परिषद राजा अशोक, अध्यक्ष मोगलीपुत्र तिस्स आणि स्थळ पाटलीपुत्र. इथे तिसरे अभिधम्म पिटक निर्माण झाले. आणि चौथी परिषद? चौथी परिषद राजा कनिष्क, अध्यक्ष वसुमित्र आणि स्थळ काश्मीर. इथेच बौद्ध धर्माची हीनयान आणि महायान अशी अधिकृत विभागणी झाली. आणि इसवी सन पूर्व 483 मध्ये कुशीनगर येथे गौतम बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले. हे खूप छान प्रकारे लक्षात राहील. इथे एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो, जेव्हा हे धार्मिक विचार बदलत होते तेव्हा भारताचा राजकीय नकाशा कसा बदलत होता? लोखंडाच्या शोधामुळे जंगले साफ होऊन शेती वाढली, शेतीमुळे कर वाढला आणि करामुळे राजांना मोठी कायमस्वरूपी लष्करे उभारता आली. यातूनच छोट्या जनपदांचे महाजनपदात कसे रूपांतर झाले? अगदी बरोबर. ब्राह्मण ग्रंथ, जैन साहित्य आणि विशेषतः बौद्ध ग्रंथ अंगुत्तर निकायमधून आपल्याला या 16 महाजनपदांची सविस्तर माहिती मिळते. आपण अभ्यासकांच्या मनात भारताचा एक व्हिज्युअल मॅप तयार करूया. मी महाजनपद सांगतो, तुम्ही त्याची राजधानी आणि महत्त्व सांगा. हो, चालेल की. सुरुवात करूया पूर्वेकडून. पहिलं, काशी. काशीची राजधानी वाराणसी. सुरुवातीचे राजे अश्वसेन आणि ब्रह्मदत्त. हे सुरुवातीला अत्यंत बलशाली असलेले राज्य होते, जे पुढे अजातशत्रूने आपल्या मगध साम्राज्याला जोडले. दुसरा क्रमांक, कोसल. राजधानी श्रावस्ती. येथील राजा प्रसेनजीत हा गौतम बुद्धांचा समकालीन आणि मित्र मानला जातो. हेही राज्य अजातशत्रूने मघात विलीन केले. तिसरं, अंग. अंगची राजधानी चंपा. हे सागरी व्यापाराचे एक अतिशय मोठे आणि श्रीमंत केंद्र होते. राजा बिंबिसार याने हे जिंकून मगधमध्ये सामील केले, ज्यामुळे मगधची आर्थिक ताकद प्रचंड वाढली. चौथं आणि या सर्व प्रवासातील सर्वात शक्तिशाली, मगध. राजधानी गिरिव्रज किंवा राजग्रह. 5 टेकड्यांनी वेढलेले हे अत्यंत सुरक्षित आणि भौगोलिकदृष्ट्या दुर्गम नगर होते. इथे लोखंडाच्या खाणी होत्या आणि आजूबाजूला हत्ती उपलब्ध होते. अजातशत्रू आणि बिंबिसार यांचे आक्रमक विस्तारवादी धोरण आणि हर्यक, शिशुनाग, नंद या घराण्यांनी इथूनच खऱ्या अर्थाने भारताचे एक अखंड साम्राज्य उभारले. 5वं महाजनपद, वृज्जी किंवा ज्याला वज्जी म्हणतात. हे थोडं वेगळं होतं ना? होय. वृज्जीची राजधानी वैशाली. हे राजाशाही नसून एक महासंघ होतं, ज्यात 8 वेगळ्या कुळांचा समावेश होता. तिथे लोकशाहीसारखा कारभार चालायचा. 6वं, मल्ल.
मल्लची राजधानी कुशीनगर. हे सुद्धा एक गणराज्य होतं. मगधच्या वाढत्या सत्तेशी लढण्यासाठी त्यांनी 18 गणराज्यांचा एक मजबूत संघ तयार केला होता. 7वं छेदी आणि 8वं वत्स. चेदीची राजधानी शुक्तिमती, ज्याचा राजा शिशुपाल होता, ज्याचा उल्लेख महाभारतातही येतो. आणि वत्सची राजधानी कौशांबी, जिथला राजा उदयन होता. हाच उदयन भासाच्या स्वप्नवासवदत्ता या प्रसिद्ध नाटकाचा नायक होता. 9वं कुरु आणि 10वं पांचाल. कुरुची राजधानी इंद्रप्रस्थ आणि पांचालची राजधानी अहिच्छत्र किंवा कांपिल्य. या दोघांमध्ये वर्चस्वासाठी सतत संघर्ष चालायचा. 11वा मत्स्य आणि 12वं शूरसेन. मत्स्यची राजधानी विराटनगर म्हणजे आजचे राजस्थानमधील जयपूर, जिथे सम्राट अशोकाचे शिलालेख आढळतात. शूरसेनची राजधानी मथुरा, यमुनेच्या तीरावर असलेली एक प्रमुख व्यापारी पेठ. आणि आता 13वा, ज्यावर आयोगाचा नेहमी स्पेशल फोकस असतो, कारण ते महाराष्ट्रातील एकमेव महाजनपद होते, अश्मक. अगदी बरोबर. अश्मक किंवा काही ग्रंथात त्याला अस्सक म्हटले आहे. गोदावरी नदीच्या खोऱ्यात आजच्या औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात याची राजधानी होती पोटली किंवा प्रतिष्ठान. याचा राजा ब्रह्मदत्त. हे महाजनपद नंतर मौर्य साम्राज्यात विलीन झाले. 14वा अवंती, 15वा गांधार आणि शेवटचा 16वा कंबोज. अवंतीची राजधानी उज्जैनी, जिचा राजा प्रद्योत होता. गांधारची राजधानी तक्षशिला, जिथला राजा पुष्करसारीन होता, जे शिक्षणाचे माहेरघर होते आणि ज्यावर पर्शियन आक्रमणे झाली. आणि कंबोजची राजधानी राजपूर, जे उत्तम घोडे आणि शूर योद्ध्यांसाठी जगभरात प्रसिद्ध होते. सम्राट अशोकाने आपल्या शिलालेखात कंबोजचा उल्लेख अराज म्हणजे जिथे राजा नाही असे गणराज्य असा केला आहे. जबरदस्त. हा संपूर्ण नकाशा पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत अगदी स्पष्ट झाला. आता वेळ झाली आहे आपल्या सर्वांच्या आवडत्या रॅपिड फायर MCQ रिव्हिजनची. या भागात मी नाट्यमयरित्या एक प्रश्न फेकेन, एक पॉज घेईन आणि तुम्ही परीक्षेत हमखास गुण मिळवून देणारी ट्रिक वापरून अचूक उत्तर द्याल. तयार आहात? अगदी तयार. चला एक मेंटल स्प्रिंट घेऊया. पहिला प्रश्न, ऋग्वेद काळातील विदुषी स्त्रिया कोणत्या होत्या? विश्ववरा, अपाला, लोपामुद्रा की घोषा? उत्तर आहे वरील सर्व. ट्रिक लक्षात ठेवा. लोपामुद्राने घोषासोबत विश्व वारले आणि अपाला मिळवली. या चारही स्त्रिया ऋग्वेदाशी संबंधित आहेत आणि आयोगाने 2019 मध्ये हा प्रश्न थेट विचारला होता. भारी ट्रिक आहे. दुसरा प्रश्न, दाशराज्ञ युद्ध कोणात घडले होते? परुष्णी म्हणजे आजच्या रावी नदीकाठी, पुरोहित विश्वामित्र ज्यांच्याकडे 10 राजांचा संघ होता आणि भरत जमात ज्याचा राजा सुदास होता यांच्यात. आणि विजयी कोण? राजा सुदास. तिसरा प्रश्न, वैदिक काळातील अधिकाऱ्यांच्या जोड्या ओळखा. तक्षण, भागदुघ, क्षत्री आणि विधाता. अतिशय सोपे. तक्षण तक्षशिलासारखे वाटते म्हणजे कोरणे, तर हा आहे सुतार. भागदुघ जो शेतीचा भाग घेतो म्हणजे कर वसूल करणारा. क्षत्री राजाचा खाजगी कारभारी. आणि विधाता म्हणजे ज्यात स्त्री आणि पुरुष दोघेही भाग घेत असत असे महत्वाचे कार्यमंडळ. चौथा प्रश्न, नद्यांच्या प्राचीन नावांच्या जोड्या. सरस्वती, परुष्णी, असिकनी, वितस्ता. सरस्वती म्हणजे आजची सरस्वती, परुष्णी म्हणजे रावी, असिकनी म्हणजे चिनाब आणि वितस्ता म्हणजे झेलम. पाचवा प्रश्न, 2023चा लेटेस्ट. वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे म्हणजे देवाणघेवाणीचे माध्यम काय होते? निष्क, कृष्णाल आणि शतमान ही तिन्ही सोन्याची नाणी किंवा वजनाची एकके होती जी विनिमयासाठी सर्रास वापरली जात. सहावा प्रश्न, महाजनपदे आणि राजांच्या जोड्या. काशी, कोसल, मगध आणि वत्स. काशीचा राजा अश्वसेन, कोसलचा प्रसेनजित, मगधचा राजा बिंबिसार आणि वत्सचा उदयन जो स्वप्नवासो दत्ताचा रोमॅन्टिक नायक होता. सातवा प्रश्न, महाजनपदांची आधुनिक नावे. अंग, मगध, वज्जी आणि मल्ल. अंग म्हणजे आजचा पूर्व बिहार म्हणजे भागलपूर मुंगेरचा भाग. मगध म्हणजे दक्षिण बिहार म्हणजे पटना आणि गया. वज्जी म्हणजे उत्तर बिहार म्हणजे वैशालीचा परिसर. आणि मल्ल म्हणजे उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि देवरिया जिल्हा. आणि शेवटचा अत्यंत महत्वाचा प्रश्न, कोणत्या बौद्ध ग्रंथात या 16 महाजनपदांचा स्पष्ट उल्लेख आढळतो? याचं अचूक आणि एकमेव उत्तर आहे अंगुत्तर निकाय.
हा सुत्त पिटकाचा भाग आहे हे पक्के डोक्यात फिट करून ठेवा. अगदी बरोबर. आज आपण जो मोठा प्रवास केला ना, त्यातून एक विचार नक्कीच करायला हवा. 4,500 वर्षांपूर्वी विकसित झालेल्या सभा आणि समिती या लोकशाहीच्या संकल्पना किंवा अहिंसा आणि प्रजेचं कल्याण हेच राजाचे कर्तव्य, हा कल्याणकारी राज्याचा विचार आजच्या आपल्या संविधानात आणि प्रशासनातही कसा जिवंत आहे याचा विचार नक्की करा. डोळे बंद करा आणि एकदा त्या भव्य काळाची कल्पना करा. एका बाजूला अफाट पसरलेलं अखंड भारतावर राज्य करणारं मौर्य साम्राज्य. अगदी. तिथे मगधच्या राजवाड्यांच्या 8 चाणक्यांसारखे मुत्सद्दी अतिशय गुंतागुंतीचं राजकीय जाळं विणत आहेत. तर दुसरीकडे हजारो वर्षांपूर्वी दक्षिणेत समुद्रावर निर्विवाद वर्चस्व गाजवणारे चोल राजे. राईट. ज्यांचा अवाढव्य नौदल बघून आग्नेय आशियातील राज्यही थक्क होत होते. नक्कीच. आणि आजची आपली चर्चा अशाच एका कालखंडावर आहे. आज आपण भारताच्या खऱ्या अर्थाने पायाभरणीकडे पाहणार आहोत. हो. आपल्याकडे शिलालेखांपासून ते प्राचीन ग्रीक प्रवासवर्णनांपर्यंत अनेक संदर्भ आहेत. आणि आजचं आपलं ध्येय आहे की हे प्राचीन महाकाय साम्राज्य प्रत्यक्षात कसं चालत होतं हे समजून घेणं. ओके, लेट्स अनपॅक दिस आणि थेट सुरुवात करूया. नक्कीच. म्हणजे कसं आहे, आजची आपली ही चर्चा केवळ इतिहासाची पाने उलटण्यापुरती मर्यादित नाहीये. हा पूर्ण इतिहास आपल्याला व्हिज्युअलाइज करायचा आहे. राईट. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या, विशेषतः राज्यसेवा किंवा UPSCच्या उमेदवारांसाठी हा एक अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो. आपण इथे सर्वाधिक विचारले जाणारे म्हणजेच हाय यील्ड आणि वारंवार येणाऱ्या फॅक्ट्सवर लक्ष केंद्रित करणार आहोत. आणि म्हणूनच आपण थेट भारताच्या खऱ्या राजकीय इतिहासाची जिथून सुरुवात होते त्या मौर्य साम्राज्यापासून सुरुवात करूया. अगदी बरोबर. साम्राज्यांचा पाया कसा रचला जातो आणि एवढ्या मोठ्या भूभागावर प्रशासन कसे चालते याची ही पहिलीच साक्ष होती. पण मला नेहमी हा प्रश्न पडतो की चंद्रगुप्त मौर्याने आणि चाणक्याने नंद घराण्यासारख्या प्रबळ सत्तेला नेमकं कसं उलथवून टाकलं? हा खूप चांगला प्रश्न आहे. मुळात हे केवळ एक लष्करी आक्रमण नव्हतं. त्यापेक्षाही ती एक अतिशय अचूक आखलेली गुप्तहेर मोहीम आणि राजकीय खेळी होती. अच्छा, म्हणजे इंटेलिजन्सचा वापर. हो ना. धनानंद या नंद राजाचा पराभव करण्यासाठी चंद्रगुप्त आणि चाणक्य, ज्यांना आपण कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणतो, यांनी जी कटकारस्थाने रचली ती एखाद्या आधुनिक स्पाय थ्रिलर चित्रपटालाही लाजवतील अशी होती. बापरे, खरंच. हो. आणि या सगळ्या रणनीतीची अतिशय रंजक आणि सविस्तर माहिती आपल्याला विशाखा दत्तांनी लिहिलेल्या मुद्रा राक्षस या नाटकात मिळते. शत्रूच्या गोटात फूट पाडणे, गुप्तहेरांचा वापर करणे, हे सगळं यात आहे. क्या बात आहे. आणि मला वाटतं वायव्य सीमेवरचा तो ग्रीक संघर्ष सुद्धा महत्वाचा होता, राईट? अगदी बरोबर. चंद्रगुप्ताने वायव्य सीमेवर ग्रीक राज्यपाल सेल्युकस निकेटरचा केलेला पराभव ही तितकाच निर्णायक होता. या विजयामुळे काबूल, कंदाहार हे प्रदेश मौर्यांच्या ताब्यात आले. आणि एक महत्वाचा दुवा म्हणजे सेल्युकसचा राजदूत मेगॅस्थेनिस चंद्रगुप्ताच्या दरबारात आला. त्याने लिहिलेला इंडिका हा ग्रंथ त्या काळातील प्रशासनावर प्रचंड प्रकाश टाकतो. हे खरोखरच थक्क करणारं आहे. पण एक गोष्ट बघा, चंद्रगुप्त मौर्याने एवढं मोठं साम्राज्य उभारलं, पण आयुष्याच्या शेवटी त्याने एका अत्यंत शांत आणि वैराग्यपूर्ण मार्गाचा स्वीकार केला. हो ना? मला नेहमी याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं. एवढा मोठा चक्रवर्ती सम्राट अशी निवृत्ती कशी काय घेतो? प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा एक खूप मोठा पैलू आहे. सत्तेच्या शिखरावर असताना चंद्रगुप्ताने राजपदाचा त्याग केला. त्याने जैन धर्माचा स्वीकार केला आणि जैन संत भद्रबाहू यांच्यासोबत तो कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे गेला. राईट. तिथेच त्याने संलेखना म्हणजे उपवासाद्वारे प्राणत्याग केला. अगदी. त्यानंतर सत्तेवर आलेला त्याचा मुलगा बिंदुसार हा सुद्धा एक वेगळ्याच विचारांचा राजा होता. ग्रीक लेखकांनी त्याला अमित्रोकोटस म्हटलं आहे, ज्याचा अर्थ प्रतिस्पर्ध्यांचा नाश करणारा असा होतो. पण बिंदुसारबद्दलची सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे त्याने आजीवक संप्रदायाला मोठा राजाश्रय दिला होता, बरोबर? हो. आणि इथेच मजा आहे. आजीवक संप्रदाय म्हणजे हे बौद्ध किंवा जैन धर्मापेक्षा वेगळे होते का? हो, अगदी वेगळे. आजीवक संप्रदाय हा नियतिवादावर विश्वास ठेवणारा गट होता. म्हणजे त्यांच्या मते माणसाच्या प्रयत्नांना काहीच अर्थ नसतो. जे घडायचं आहे ते आधीच निश्चित झालेलं आहे. अच्छा, म्हणजे पूर्णपणे डिटर्मिनिझम. राईट. आता विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की एक साम्राज्यवादी राजा अशा नियतिवादी संप्रदायाला पाठिंबा का देतो?
का देतो? तर त्याचं कारण म्हणजे बौद्ध आणि जैन अशा प्रबळ होत असलेल्या धर्मांसमोर राजकीय समतोल राखण्यासाठी बिंदुसारणी ही अतिशय विचारपूर्वक केलेली खेळी होती. क्या बात आहे. राजकारण तेव्हाही तितकंच गुंतागुंतीचं होतं तर. बरोबर. आणि यानंतर येतो तो भारतीय इतिहासातील सर्वात महान राजा, सम्राट अशोक. हो, अशोक महान. इथे मला एक विचार सांगावासा वाटतो. अशोकाने जे दगडी शिलालेख उभारले हं. त्याची तुलना आपण आजच्या काळातील सोशल मीडिया ब्रॉडकास्ट किंवा टार्गेटेड ॲड्सची करू शकतो का? राजाने प्रजेशी थेट संवाद साधण्याची भन्नाट पद्धत होती. अतिशय समर्पक तुलना आहे ही. अगदी आजच्या फेसबुक किंवा गुगल ॲड्ससारखंच अशोकाने हे काम केलं. कोरीव लेखाद्वारे प्रजेला थेट संदेश देणारा अशोक हा पहिला राजा होता. म्हणजे त्याने केवळ दगड रोवले नाहीत, तर ज्या भागात शिलालेख आहे तिथल्या लोकांना समजेल अशीच भाषा त्याने वापरली. राईट. वायव्य भारतात ग्रीक आणि अरामाईक भाषा, तर बाकी भारतात प्राकृत भाषा आणि ब्राह्मी लिपी. 1837 मध्ये जेम्स प्रिन्सेप याने पहिल्यांदा या ब्राह्मी लिपीचे वाचन केले आणि खऱ्या अर्थाने अशोकाचा इतिहास जगासमोर आला. आणि या शिलालेखांची संख्याही खूप आहे नाही का? हो, अशोकाचे 14 दीर्घ शिलालेख आहेत, जे शहाबाजगढी, मानसेरा, कालसी, गिरनार, धौली, जौगडा, एरागोडी आणि महाराष्ट्रातील सोपारा अशा 8 ठिकाणी आढळतात. पण प्रिलिम्समध्ये ट्रॅप इथेच लागतो. कसा काय? म्हणजे उमेदवारांची गल्लत कुठे होते इथे? कारण या सर्व मोठ्या शिलालेखांवर त्याचं नाव अशोक असे लिहिलेलेच नाहीये. तिथे त्याचा उल्लेख देवानाम पियदसी म्हणजेच देवांचा लाडका असा आढळतो. अच्छा. त्यामुळे सुरुवातीला इतिहासकारांना वाटले की हा देवानामप्रिय राजा कोणतरी वेगळाच आहे. अशोक हे त्याचे मूळ नाव फक्त मास्की, नेत्तूर, उदेगुलम आणि गुर्जर या 4 लघु शिलालेखांमध्येच सापडते. हा प्रश्न वारंवार विचारला जातो. त्यामुळे हे बारकावे लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. बापरे, हे खरोखरच फसवे आहे. आणि एवढ्या मोठ्या भूभागावर राज्य करण्यासाठी, कर गोळा करण्यासाठी यंत्रणाही तशीच भक्कम असावी लागते. मौर्य प्रशासनात जमिनीचे मोजमाप आणि कर प्रणाली कशी चालत होती? मौर्य प्रशासनाचे यश त्यांच्या अचूक नोकरशाहीत होते. 2 अधिकाऱ्यांची नावे आपण आवर्जून लक्षात ठेवली पाहिजेत. पहिला राजूक किंवा रज्जूक. राईट, राजूक. या अधिकाऱ्याकडे जमिनीचे मोजमाप आणि न्यायदानाचे काम होते. जमीन मोजल्याशिवाय शेतकऱ्याचे उत्पन्न कसे समजणार आणि उत्पन्न समजल्याशिवाय कर कसा लावणार? त्यामुळे राजूक हा खूप महत्वाचा दुवा होता. आणि दुसरा अधिकारी? दुसरा अधिकारी होता समाहर्ता, जो कर निर्धारण आणि वसुलीचा प्रमुख होता. एकंदरीतच हे प्रशासन अतिशय केंद्रीकृत होते. पण मग मौर्यांची ही बलाढ्य केंद्रीय सत्ता जेव्हा कमकुवत झाली, तेव्हा साहजिकच एक राजकीय पोकळी निर्माण झाली. आणि निसर्गाचा नियम आहे, पोकळी कधीच तशीच राहत नाही. मौर्योत्तर काळात परकीय आक्रमणांची एक मोठी लाट आली. हे नेमके कसे घडले? अगदी बरोबर. मध्य आशियातून आणि वायव्य सीमेवरून अनेक टोळ्या भारतात शिरल्या. सर्वात आधी आले इंडो ग्रीक, ज्यांना आपण बॅक्ट्रियन ग्रीक म्हणतो. यांनी भारतावर एक मोठा प्रभाव टाकला, तो म्हणजे नाण्यांचा. भारतावर नाण्यांद्वारे इतिहास सांगण्याची, म्हणजे नाण्यांवर राजाचे चित्र आणि नाव छापण्याची पद्धत ग्रीकांनीच सुरू केली. आणि याच ग्रीकांमध्ये तो मिलिंद राजा होता ना? हो, मिनांडर हा राजा खूप प्रसिद्ध आहे, ज्याला आपण मिलिंद म्हणतो. त्याने बौद्ध भिक्षू नागसेन यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. त्या दोघांमधला तत्वज्ञानात्मक संवाद मिलिंद पन्हो या ग्रंथात अमर झाला आहे. त्यानंतर शक आले, राईट? त्यानंतर आले शक, ज्यातील रुद्रदामन या राजाचा जुनागड शिलालेख खूप प्रसिद्ध आहे. हा शिलालेख महत्वाचा का आहे? कारण तो विशुद्ध संस्कृत भाषेतला पहिला मोठा शिलालेख आहे, ज्यातून त्याने सुदर्शन तलावाची दुरुस्ती केल्याची माहिती मिळते. इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. कुशाण वंशाचा राजा विम कडफैसिस याने मोठ्या प्रमाणावर सोन्याची नाणी सुरू केली आणि त्यावर चक्क शिव, त्रिशूळ, नंदी कोरला. तसेच कनिष्क या राजाने बौद्ध धर्माला मोठा आश्रय दिला. बाहेरून आलेले हे आक्रमक भारतीय धर्मांचे इतके मोठे पुरस्कर्ते का बनले? हे निव्वळ राजकीय धोरण होते की सांस्कृतिक समरसता? हा इतिहासातील अतिशय सुंदर आणि गुंतागुंतीचा भाग आहे. सुरुवातीला जेव्हा एखादा परकीय राजा नवीन प्रदेश जिंकतो, तेव्हा तिथल्या लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी त्यांच्या श्रद्धांचा आदर करणे हे त्याचे राजकीय धोरण असते. त्याला लेजिटिमेसी म्हणजे कायदेशीर मान्यता हवी असते. राईट, लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी.
हो, पण कालांतराने हे कुशाण आणि शक भारतीय संस्कृतीशी इतके समरस झाले की त्यांनी इथलेच धर्म पूर्णपणे स्वीकारले. हे खूप महत्वाचं आहे की कुशाणांच्या राजधानीचे 2 भाग होते. अच्छा, 2 राजधान्या. हो, पहिली राजधानी पुरुषपूर म्हणजेच पेशावर होती, जी मध्य आशियातील व्यापाराचे केंद्र होती, आणि दुसरी मथुरा होती, जी भारतीय संस्कृतीचे केंद्र होते. याच काळात कलाशैलींचाही एक सुंदर संगम पाहायला मिळतो. गांधार कला आणि मथुरा कला यातील फरक कसा ओळखायचा? हे लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक बघा. आपल्याला व्हिज्युअल मेमरी वापरायची आहे. गांधार शैलीचा विचार करताना काळा, करडा, स्लेटी दगड आणि ग्रीक रोमन प्रभाव डोळ्यांसमोर आणावा. म्हणजे युरोपियन प्रभाव. बरोबर. अगदी. बुद्धांच्या मूर्ती ग्रीक देव अपोलोसारख्या बनवल्या गेल्या. या उलट मथुरा शैली ही संपूर्णपणे देशी होती. तिथे लाल रंगाचा वालुकाश्म म्हणजे रेड सँडस्टोन वापरला गेला. मथुरेच्या मूर्तींमध्ये बुद्धाच्या चेहऱ्यावर आध्यात्मिक तेज आणि प्रसन्नता जास्त दिसते, जी पूर्णपणे भारतीय संकल्पना आहे. राईट. अगदी अचूक निरीक्षण आहे हे. मग उत्तरेत जेव्हा हे सर्व परकीय आक्रमक स्थिरावत होते, तेव्हा मध्य आणि दक्षिण भारतात स्थानिक राजांनी म्हणजे देशी सत्तांनी आपली पकड कशी मजबूत ठेवली? शुंग घराण्याने ब्राह्मणी संस्कृतीचं पुनरुज्जीवन कसे केले? मौर्य साम्राज्य बौद्ध धर्माकडे झुकलेले होते, पण शेवटच्या मौर्य राजाची हत्या करून पुष्यमित्र शुंग या ब्राह्मणाने सत्तेची सूत्रे हाती घेतली. आणि त्याने अश्वमेध यज्ञ केले. बरोबर. हो, पुष्यमित्राने अयोध्येच्या शिलालेखानुसार 2 अश्वमेध यज्ञ केले. आता हे यज्ञ म्हणजे फक्त धार्मिक विधी नव्हते. शतकानुशतके चालत आलेल्या बौद्ध अहिंसेच्या धोरणानंतर वैदिक धर्माची ताकद आणि राजकीय वर्चस्व दाखवून देण्याचे ते एक भव्य राजकीय शक्तीप्रदर्शन होते. आणि इथेच साहित्याचा एक महत्वाचा संदर्भ येतो. अगदी बरोबर. हा प्रश्न वारंवार विचारला जातो. कालिदासाचे मालविकाग्निमित्र. त्या नाटकात नेमके काय धडलेले आहे? हे नाटक पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र आणि मालविका याच्या प्रेमावर आधारित आहे, पण त्या पलीकडे जाऊन या नाटकाच्या माध्यमातून शुंग घराणे आणि विदर्भ यांच्यातील राजकीय संघर्षावर आणि वैवाहिक संबंधांवर प्रकाश पडतो. अच्छा, म्हणजे पॉलिटिकल हिस्ट्री पण समजते. हो, आणि तसेच ग्रीक आक्रमणे शुंगांनी कशी परतवून लावली याचंही वर्णन यात आहे. आणि यानंतर महाराष्ट्राच्या आणि मध्य भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असे सातवाहन साम्राज्य उभे राहिले, ज्यांची राजधानी प्रतिष्ठान म्हणजेच आजचे पैठण होती. अगदी बरोबर. सिमुक याने शेवटचा कण्व राजा सुशर्मा याची हत्या करून सातवाहन वंशाची स्थापना केली. नाणेघाट अभिलेखात त्याचा उल्लेख राजा सिमुक सातवाहन असा आहे. राईट. आणि नंतर सातकर्णी प्रथमची राणी नागनिका हिचा नाणेघाट येथील शिलालेख खूप प्रसिद्ध आहे, ज्यातून आपल्याला त्या काळातील व्यापार आणि करमाफीची माहिती मिळते. तसेच राजा हाल याने प्राकृत भाषेत गाथा सप्तशती हा सुंदर काव्यसंग्रह संकलित केला, ज्यामुळे प्राकृत भाषेला राजाश्रय मिळाला. सातवाहन साम्राज्याचा जेव्हा उल्लेख येतो तेव्हा सर्वात आधी नाव आठवतं ते गौतमीपुत्र सातकर्णी यांचं. नक्कीच. सर्वात पराक्रमी राजा. त्रिसमुद्रतोय पीतवाहन अशी त्यांची उपाधी होती, ज्याचा अर्थ ज्याचे घोडे बंगालचा उपसागर, हिंदी महासागर आणि अरबी समुद्र या तिन्ही समुद्रांचे पाणी प्यायले आहेत. पण हिअर्स वॅर इट गेट्स रिअली इंटरेस्टिंग. काय? राजाच्या नावापुढे गौतमीपुत्र किंवा वशिष्ठपुत्र असे आईचे नाव लावण्याची ही जी पद्धत होती, याला आपण मातृसत्ताक समाज म्हणू शकतो का? हा एक अतिशय चांगला प्रश्न आहे आणि इथे अनेक जण गोंधळतात. सातवाहन समाज हा पूर्णपणे मातृसत्ताक म्हणजे मॅट्रिआर्कल नव्हता, कारण राजगादीवर मुलीचा हक्क नसायचा, तो मुलाचाच असायचा. म्हणजे सत्ता पुरुषाकडेच होती. हो, पण राजाच्या नावापुढे आईचे नाव लिहिणे हे स्पष्ट करते की प्राचीन भारतीय राजकारणात आणि समाजात महिलांचा अत्यंत आदर होता आणि त्यांचा राजकीय प्रभावही प्रचंड होता. आणि याच गौतमीपुत्र सातकर्णीने नहपान या शक राजाचा पराभव करून सातवाहनांचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. बरोबर. राईट. अगदी बरोबर. आणि सातवाहनांच्या काळात व्यापाराची भरभराट कशी झाली? कारण रोमशी त्यांचा मोठा व्यापार चालायचा असे ऐकण्यात येते. होय. आणि यामागे एक मोठं भौगोलिक कारण होतं. याच काळात मान्सूनच्या वाऱ्यांचा शोध लागला होता, ज्यामुळे रोमवरून भारतात येणारी जहाजे जलद गतीने येऊ लागली. आणि नाण्यांवर सुद्धा त्याचा प्रभाव दिसतो ना? अगदी. यज्ञश्री सातकर्णी या राजाच्या नाण्यांवर चक्क जहाजांची चित्रे कोरलेली आहेत. ही नाणीच ओरडून सांगतात की सातवाहनांची नाविक सत्ता आणि सागरी व्यापार किती अफाट होता.
बापरे, आता आपण भारतीय इतिहासातील सुवर्णयुग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळाकडे वळूया. गुप्त साम्राज्य. विखुरलेल्या भारताला पुन्हा एकदा एका छत्राखाली आणणारा हा काळ. खऱ्या अर्थाने सुवर्णयुग. समुद्रगुप्ताची युद्धनीती आणि राजकीय कौशल्य पाहिल्यावर मला तो एखाद्या चेस ग्रँडमास्टर सारखा वाटतो. उत्तरेतील राज्य तो थेट जिंकून घ्यायचा, पण दक्षिणेतील राज्यांना पराभूत करूनही त्यांचे राज्य तो त्यांना परत करायचा. हे असं का? कारण समुद्रगुप्ताला प्रशासकीय मर्यादांची आणि भौगोलिक वास्तवाची उत्तम जाण होती. त्याला माहिती होतं की पाटलीपुत्रावरून बसून थेट दक्षिण भारतावर नियंत्रण ठेवणं अशक्य आहे. राईट, लॉजिस्टिक्सचा प्रॉब्लेम. हो, त्यामुळे उत्तरेतील राज्यांना त्याने थेट साम्राज्यात विलीन केले, पण दक्षिणेतील राज्यांकडून केवळ कर आणि खंडणी घेऊन त्यांना मांडलिक बनवले. त्याच्या या मुत्सद्देगिरी आणि शौर्यामुळेच इतिहासकार विन्सेंट स्मिथ यांनी त्याला भारताचा नेपोलियन म्हटले आहे. आणि त्याची ही संपूर्ण माहिती आपल्याला हरिशेन यांनी लिहिलेल्या अलाहाबाद शिलालेख किंवा प्रयाग प्रशस्तीमधून मिळते. अगदी बरोबर. ही त्याच्या काही नाण्यांवर त्याला वीणा वाजवताना दाखवले आहे. म्हणजे तो कलेचाही मोठा भोक्ता होता. नक्कीच. त्याच्या याच सामर्थ्यामुळे आणि उदारतेमुळे श्रीलंकेचा राजा मेघवर्मन याने बोधगया येथे श्रीलंकन बौद्ध भिक्षूंसाठी एक मोठा विहार बांधण्यासाठी समुद्रगुप्ताची रीतसर परवानगी मागितली होती. आणि यानंतर आलेला चंद्रगुप्त दुसरा, ज्याने विक्रमादित्य ही पदवी धारण केली, याच राजाच्या दरबारात ती प्रसिद्ध नवरत्ने होती. पण गुप्त काळाला खऱ्या अर्थाने सुवर्णयुग का म्हटले जाते? केवळ सोन्याची नाणी होती म्हणून? अजिबात नाही. सुवर्णयुग हे विचारांचे, विज्ञानाचे आणि साहित्याचे होते. चंद्रगुप्त दुसऱ्याच्या दरबारात कालिदास, वराहमिहिर, धन्वंतरी यांसारखी नवरत्ने होती. म्हणजे फक्त सत्ता नाही, तर नॉलेज इकॉनॉमी पण होती. हो, कालिदासाने साहित्यात जी उंची गाठली, वराहमिहिराने खगोलशास्त्रात जे शोध लावले आणि धन्वंतरीने वैद्यकशास्त्रात जे योगदान दिले ते अभूतपूर्व होते. आणि तो लोहस्तंभ सुद्धा, राईट? अगदी. दिल्लीतील कुतुब मिनार जवळचा जो प्रसिद्ध लोहस्तंभ आहे त्यावर चंद्र हे नाव कोरलेले आहे, जे चंद्रगुप्त दुसऱ्याचे मानले जाते. तो लोहस्तंभ आज हजारो वर्षांनंतरही गंजलेला नाही. हे त्यांच्या प्रगत धातू विज्ञानाचे एक उत्तम उदाहरण आहे. गुप्त काळात मंदिर स्थापत्य कलेची सुरुवात झाली. मंदिरे आणि त्यांची ठिकाणं यावर अनेकदा प्रश्न येतात. ते कसे लक्षात ठेवायचे? जोड्या लावण्यासाठी हा भाग खूप महत्वाचा आहे. इथे एक सोपं कनेक्शन बनवूया. भुमरा येथे शिवाचे मंदिर आहे, नचना कुठारा येथे पार्वतीचे मंदिर आहे आणि देवगड येथे दशावतार म्हणजे विष्णूचं मंदिर आहे. अच्छा, म्हणजे भूमरा शिव, नचना पार्वती. सोपी ट्रिक आहे. हो, तसेच कानपूरचे भितरगावचे विटांचे मंदिर आणि अजिंठा व बाग लेण्यांमधील अप्रतिम चित्रकला हे याच काळातील वैभव आहे. गुप्त साम्राज्याच्या पतनानंतर उत्तर भारतावर वर्चस्व प्रस्थापित करणारा राजा म्हणजे हर्षवर्धन, ज्याने कन्नौजला आपली राजधानी बनवली. हर्षवर्धनाचा काळ कसा होता? हर्षवर्धनाने उत्तर भारत पुन्हा एकदा संघटित केला. त्याच्याच काळात ह्युएनसांग हा चीनी प्रवासी भारतात आला होता. ज्याने हर्षवर्धनाच्या काळातील प्रशासनाचे आणि कन्नौज व प्रयाग येथील धर्मपरिषदांचे सविस्तर वर्णन केले आहे. राईट. स्वतः हर्षवर्धन हा एक उत्कृष्ट साहित्यिक होता. त्याने प्रियदर्शिका, रत्नावली आणि नागानंद ही नाटकं लिहिली. पण इथे एक एक्झाम ट्रॅप आहे, जो उमेदवार अनेकदा विसरतात. कोणता ट्रॅप? उत्तर भारताचा सर्वसत्ताधीश असलेल्या हर्षवर्धनाने जेव्हा दक्षिणेवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा दारुण पराभव झाला. अच्छा, कोणी केला पराभव? हा पराभव चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने नर्मदा नदीच्या काठी केला. या विजयाची नोंद पुलकेशीच्या दरबारातील कवी रवी कीर्ती याने ऐहोळ शिलालेखात करून ठेवली आहे. हा PYQ फॅक्ट आहे, जो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. हे खूपच रंजक आहे. उत्तरेत ही सगळी साम्राज्यांची उलथापालथ सुरू असताना समांतरपणे दक्षिण भारतात एक स्वतंत्र, अत्यंत प्रगत असे सांस्कृतिक आणि राजकीय विश्वाकाराला येत होते, ज्याला आपण संगमयुग म्हणतो. हो, संगम म्हणजे तामिळ कवींची आणि विद्वानांची सभा किंवा परिषद. या काळात 3 मोठ्या संगम परिषदा झाल्या. पहिली मदुराई आणि दुसरी कपाटपुरम येथे, ज्यांचे नेतृत्व अगस्त्य ऋषींनी केले. बरोबर? अगदी बरोबर. तर तिसरी उत्तर मदुराई येथे नकीरर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. तोलकाप्यम, जे एक व्याकरण आहे, सिलप्पाधिकारम आणि मणिमेकलाई हे संगम साहित्य दक्षिण भारताचा समृद्ध इतिहास उलगडून दाखवते. दक्षिणेतील प्रमुख घराण्यांबद्दल बोलायचे तर पांड्य, चेर आणि चोल
यांच्या राजकीय आणि आर्थिक सत्तेचा स्रोत काय होता? त्यांचा सर्वात मोठा स्रोत होता सागरी व्यापार. पांड्य घराण्याचं प्रतीक मासा होते. ग्रीक राजदूत मेगास्थेनिसने त्यांच्या राज्याचं वर्णन करताना ते मोत्यांसाठी प्रसिद्ध असल्याचे आणि तिथे स्त्रियांचं वर्चस्व असल्याचे नमूद केले आहे. आणि चेर घराणी? चेर घराण्याचे चिन्ह धनुष्य होते आणि अशोकाच्या शिलालेखात त्यांचा केरल पुत्र म्हणून उल्लेख आढळतो. त्यांचा रोमशी अतिशय भरभराटलेला व्यापार होता. सो व्हॉट इज दिस ऑल मीन? चोल घराण्याचा इतिहास जेव्हा आपण पाहतो, विशेषतः त्यांचं नौदल, मला नेहमी प्रश्न पडतो की हजारो वर्षांपूर्वी त्यांनी अवाढव्य समुद्रावर रसद आणि लॉजिस्टिक्स कसे मॅनेज केले असतील? तो खरोखरच एक चमत्कार आहे. हो ना, चोलांनी चक्क आग्नेय आशियावर नौदलाच्या मदतीने वर्चस्व गाजवले. हे खरोखरच भारताच्या सागरी इतिहासातील एक सुवर्णपान आहे. चोलांनी जहाजबांधणीचे तंत्रज्ञान आणि मान्सूनच्या वाड्यांचा अचूक अभ्यास केला होता. राजराजा पहिला याने तंजावर येथे भव्य बृहदेश्वर मंदिर बांधले. त्याने अत्यंत प्रगत अशी जमीन मोजणी पद्धत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची सुरुवात केली. बापरे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट तेव्हापासून? हो, आणि त्यानंतर आलेला राजेंद्र चोल पहिला याने तर गंगेपर्यंत मजल मारून स्वतःला गंगाईकोंड चोल म्हणून घेतले. क्या बात आहे. एवढेच नाही तर त्याने बंगालचा उपसागर पार करून आग्नेय आशियातील श्रीविजय साम्राज्यावर, ज्यात आजचे मलेशिया, सुमात्रा येतात, भव्य नौदल अभियान राबवले. आणि यामागे मुख्य कारण होते मसाल्यांच्या व्यापारावर नियंत्रण मिळवणे. क्या बात है. आज या सर्व गोष्टींवरून एक अत्यंत विचार करायला लावणारा मुद्दा समोर येतो. प्राचीन भारतातील ते अवाढव्य शिलालेख असोत की राजांची चित्रे आणि जहाजे कोरलेली नाणी, ही केवळ जुनी माहिती देणारी मृत साधने नव्हती, तर ती त्या काळातील मास कम्युनिकेशनची आणि राजकीय प्रपोगंडाची अत्यंत प्रगत माध्यमे होती. अगदी 100% खरं आहे. राज्यकर्ते नेहमीच तंत्रज्ञानाचा वापर करून आपला प्रभाव निर्माण करत आले आहेत. फक्त आजचे माध्यम स्मार्टफोन आहे, तर कालचे माध्यम दगड आणि धातू होते. नक्कीच. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राचीन भारताचा अत्यंत महत्त्वाचा भाग पूर्ण केला. आता फक्त एकच काम, रिपीटेड रिव्हिजन. कारण इतिहासामध्ये सिलेक्शन मिळतं ते फॅक्ट्स प्लस रिव्हिजन प्लस PYQs यांच्या कॉम्बिनेशनमुळे. म्हणून हा लेक्चर पुन्हा पुन्हा ऐका, नोट्स रिवाईज करा आणि PYQs नक्की सॉल्व्ह करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच दर्जेदार हिस्ट्री लेक्चर्ससाठी MPSC स्पीक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.